हॅलो 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 हॅलो, काय आहे ही? काय पद्धत आहे लीव मागायची? तू लीव मागत नाहीयेस, तू काढून घेतेस. कोण करता असं? हो प्लीज, एक बाई असं सांगू नकोस आता. अरे पण मी फोन करून कळवला ना. कळवलंय म्हणजे काय उपकार करतेस माझ्यावर? माझी कंपनी ही धर्मशाळा नाहीये कधी यायला आणि कधी जायला. आणि मुळात जे लग्न होणारच नाहीये त्यासाठी कसल्या खरेद्या करताय? अरे मग काय करू? हा, घरी सांगून टाकू की लग्न होणार नाहीये, खरेदी नका करू म्हणून? तुला कळतंय का? एकतर माझ्या मम्मी पप्पांचे पैसे वाया जाणार आहेत ना, त्याचं टेन्शन आलं मला. काय सांगू मी त्यांना? मी कसं सांगू? तुझा प्रश्न आहे तो. शॉयनर, आपल्या घरात आता जे काही चालू आहे ना, तो आपल्या दोघांचा प्रश्न आहे, माझ्या एकटीचा नाही. आठवलं सगळं? हा, व्हेरी गुड. आणि मी पूर्ण सुट्टी मागत नाहीये ना, हाफ डे मागते. आणि हा एम्प्लॉई म्हणून माझा हक्क आहे. सारखे सारखे ऑफिस मधले हक्क फेकून मारायचे नाहीत मला. ठीक आहे, तुला हाफ डे हवाय ना, घे. त्यानंतर डायरेक्ट साईटवर जायचं. आज माल येणार आहे, सगळं काम संपवायचं. आणि जर तसं केलं नाहीस तर उद्यापासून ऑफिसमध्ये येऊ नकोस, कळलं? पर्सनल गोष्टी एका बाजूला आणि प्रोफेशनल एका बाजूला. टेन्शन मलाही येते, पण तुझ्यासारख्या सुट्ट्या घेत नाहीये मी. शॉयनर, कारण साड्यांची खरेदी करायला ना मला जायचंय, तुला नाही जायचंय. Useless. आणि हॅलो, तू कोण? हॅलो हॅल माझ्या तोंडावर फोन ठेवला. शॉयनर कुठला? केसाचा कोंबडा करून फिरत असो असं वाटतं ना की याचा तुराच उतरवावा. जॉब टिकवायचा आहे म्हणून ज्या दिवशी ताई आणि गौतमचं लग्न होईल ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसरा जॉब शोधणार आहे मी. मग बसेल बोंबलात. एवढं काय झालं चिडायला? एक नंबरची आगाऊ मुलगी आहे ती, नकट्या नाकाची. नाक फिंदारू माझ्यासमोर बोलते ना, डोक्यात जाते माझ्या. जे लग्न होणारच नाहीये त्यासाठी साड्या खरेदी करायला चाललेत. काय गरज आहे? सगळे जाणार आहेत खरेदीला? मला काय माहित, जात असतील. मी आलोच. ते बटर बंद करा, खराब आहे. तू कुठे चाललायस आता? याला हीच फॅमिली मिळाली होती प्रेम करायला, हीच मुलगी आणि हीच त्याची बहीण. आज ना ते साड्या घ्यायला चाललेत. सो पिस्ड राईट नाव. असं वाटतंय की त्या साड्या घेऊन ना जाळून टाकावं किंवा फाडून टाकावं. नो, इट्स नॉट पॉसिबल. बिकॉज माझी मम्मा त्यांना अजून नवीन साड्या घेऊन देईल. बहिणीची मुलं आहेत करून. हे बी स्क्वेअर, डू समथिंग. असं काहीतरी कर ना जेणेकरून त्या गौतमला ना जलस फील झालं पाहिजे आणि त्या दोघांमध्ये म्हणजे आशुताई आणि त्या गौतममध्ये भांडण झालं पाहिजे. डू समथिंग लाईक दॅट. तू काय फालतू गोष्टी करायला सांगतेस का मला नेहमी? त्या आसावरीला तर असं अडकवणार आहे ना मी. तू टेन्शन घेऊ नको, तिची वरात आपल्याकडेच येणार. कोणाची वरात येणार आहे इथे? बाळा, कशी आहेस ग माझं बाळ? हा, कशी आहेस ग माझं बाळ? किती वेळा सांगितलं दुसऱ्यांचं बोलणं असं चोरून ऐकायचं नाही ग बाळा. ऐकायचं. अरे सॉरी, ऐक ना चुप कर. खरंच सॉरी. अगं मी वरात येणार नाही बोललो, वरात काढतील असं बोललो. अर्चू, अगं खरं सांगू म्हणजे तू किती करतेस ग माझ्यासाठी. घर सांभाळतेस, माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्यासोबत उभी असतेस. आणि तुला माहिती मी हा बिझनेस पण सेटअप करण्याचा किती प्रयत्न करतोय, पण काय ना ग, काही ना काही प्रॉब्लेम होत आहेत. अगं आपल्याला निघायचं आहे आता दुबईला काही दिवसांनी. त्याआधी मला एक मोठं पेमेंट करायचं आहे आणि अमाऊंट खूप मोठी आहे. ती अमाऊंट मी परत नाही केली ना तर पोलीस माझी वरात काढतील. अगं मला खूप टेन्शन येते मला आता. नाही रडू नका तुम्ही. असं का करताय? सगळं ठीक होईल. हं? मी कालच त्या बाईंना भेटून आले. त्या माझ्याकडून वस्तू विकत घेणार आहेत आणि माझ्या कामाचे पैसेही देणार.
तेवढ्याने काही होणार नाही ग. अमाऊंट खूप मोठी आहे. माझ्या लग्नातले दागिने आहेत की मग. काय काय बोलतेस अगं तू? तुझे दागिने त्रिधन आहे, मी त्याला हात नाही लावू शकत. माझं खरं धन तुम्ही आहात, ते दागिने नाही. आणि ते दागिने आपलेच आहेत ना, मग मोडले तर काय बिघडलं. नंतर करू की असे खूप दागिने. नाही ग, तितके दागिने पुरवणार नाही आपल्याला. लग्नातले घसघशीत दागिने आहेत हो. अमाऊंट खूप मोठी आहे ग, काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. मग आता काय करायचं? एक काम केलं तर म्हणजे बघा, आपण तुझ्या आईला विचारायचं का की काही दिवस उसने दागिने देईल का? म्हणजे मी तिला रिटर्न करीन काम झालं की माझं. तुला तर माहिती नसेल पण मी सांगतो की दुबईला खूप मोठं मार्केट आहे सोन्याचं. आपण तिथे मोठे दागिने करून घेऊ, सुंदर दागिने करून घेऊ खरंच. आणि माझा मोठा जॉब पण आहे, तर पैशांची काही कमी पडणार नाही आपल्याला तिकडे, हो ना? नाही, आईला नको विचारायला, ते कसं दिसेल, बरोबर नाही वाटणार. मी काहीतरी वेगळं मॅनेज करतो. काही नाही problem कशाला, मी बोलते ना आईशी. खरंच. म्हणजे अर्चू यार, खरंच म्हणजे मी खूप नशिबवान आहे, मला अशी बायको मिळाली. आणि काय ना ग, माझा कधी कधी पारा चढतो कारण मला खूप टेन्शन आहे ना, त्यामुळे. हा, आणि आईला विचार हा, दागिने घ्यायला कधी येऊ. हा, मी बोलते आईशी. खरंच यार, मी खूप नशीबवान आहे. तुम्हाला हवी ती साडी घ्या हा. सगळे रंग चांगले दिसतात आमच्या बायवर. नाही नाही, नक्कीच. हा ग्रीन कलर तर मला खूपच जास्त आवडलाय, हो ना? म्हणजे खरं सांगायचं झालं तर लग्नासाठी मी आसावरीला याच कलरच्या साडीमध्ये इमॅजिन केलं होतं खरंच. मस्त. म्हणजे आसावरी ना या कलरच्या साडीमध्ये राणी दिसेल, राणी. जीजू, तुमची चॉईस काय भारी आहे हो. ते तुझ्या ताईकडे बघून कळतच आहे ना. ठीक आहे, मग कलर मस्त आहे, साडी आवडली, मला फायनल करून टाकूया. दुसरी दाखवा ना. एक मिनिट. ही साडी आवडली म्हणले ना मी, चांगली साडी आहे ती. अजून साड्या बघूयात ना. पण मी एकदा बोललो ना चांगली आहे म्हणून, नाही का? ताईला नेसायची ना साडी, मग घेऊ दे ना तिला जी आवडेल ती साडी. ताई बघ ना, तू दुसरी साडी बघ. बघ. अजून दाखवा ना.